आपल्यासोबत बोलण्यासाठी शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव आहेत. जाधव साहेब, आज सकाळी संजय क्षीरसागरांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला, त्यावर तुम्ही काय करते? हो, खरंय. आजकाल काय झालंय मला काही कळत नाहीये. सध्याच्या मंत्रिमंडळातले सगळे मंत्री हे असे उघडे, पुढचा शब्द मी वापरत नाहीये, असे का फिरतायत? काय झालंय काय त्यांना? त्यांचे जे 50 खोके होते ते संपले की काय? अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झालेली आहे. परंतु 50 खोके संपलेले नाहीत, तर बाजूला बॅग पण भरलेली दिसते. आणि म्हणून एवढी मोठी बॅग भरलेली असताना संजय शिरसाट असे उघडे बनियनवर, टॉवेलवर, हातामध्ये अगरबत्ती घेऊन, काय घेऊन, अगरबत्तीच होती ना का सिगारेट होती, ती घेऊन असे का बसलेत? त्यांनी असं का बसावं? त्यांच्यावर ही पाळी का आली आहे? मला वाटतं कुठे ना कुठेतरी या सरकारच्या मंत्र्यांमध्ये एक प्रकारचा नैराश्य निर्माण झालेलं दिसतंय. आणि म्हणून 2 दिवसापूर्वी संजयराव राऊत जे म्हणाले होते की लवकरच हे कुठल्या तरी पक्षात विलीन होतील, त्याच नैराश्यातून बहुतेक ते असे बसलेले असावे. जनसुरक्षा विधेयक हे विधानसभेत पास झाले, आज विधान परिषदेत पण ते मांडणार आहेत, त्याबद्दल तुम्ही काय प्रतिक्रिया? नाही, ते जनसुरक्षा विधेयक हे पूर्णपणे जनतेच्या विरोधी आहे. विरोधी पक्षाचा आवाज दाबणार आहे. या ठिकाणी काही लोक जे प्रत्यक्षपणे पक्षामध्ये नाहीत, परंतु ज्यांना संविधान आणि लोकशाही वाचली पाहिजे असं वाटतं, आणि म्हणून ते जे कोणी आवाज उठवतील त्यांचा आवाज दाबण्याकरता म्हणून हे जनसुरक्षा विधेयक हे आणलं गेलेलं आहे. त्याचा दुष्परिणाम या ठिकाणी होणार आहे. आम्ही जेवढा विरोध करता येईल तेवढा विरोध केलेला आहे. काही सुधारणा आम्ही त्याच्यामध्ये मंजूर देखील करून घेतलेल्या आहेत. संजय गायकवाडांवरती मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे, त्याबद्दल तुम्ही काय सांगा? संजय गायकवाडांच्यावर गुन्हा का दाखल झाला? त्यांनी त्या कॅन्टीन मधल्या बिचाऱ्या कर्मचाऱ्याला मारला, बरोबर आहे. त्याच्या अगोदर ते कॅन्टीनचं लायसन्स मला वाटतं रद्द केलंय, आणि ज्याला मारला त्याच्यावरच गुन्हा दाखल केलाय अशी माझी माहिती आहे. आणि म्हणून हे फक्त दाखवण्याकरता म्हणून तो अदखलपात्र गुन्हा दाखल केलेला आहे. त्यात फार काही गंभीर नाही. धन्यवाद.